हाय गाईस, तर घेऊन आलो तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ. 16 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या नवीन घराची वास्तू शांती होती. तर त्यानिमित्त आम्ही घराचे डेकोरेशन केलंय. तर डेकोरेशन कसं झालंय हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. तर मग सुरू करूया. मुंबईवरनं आणलेले एक सुंदर असं तोरण आम्ही दरवाजाला लावत होतो, परंतु तिथं एकही खिळा नसल्यामुळे तिने पहिले 3-4 हुक मुंबईवरनं घेऊन आली होती, पण ते हुक त्या दरवाजाला चिपकत नव्हती आणि तिने 10 मिनिटात पडत होती. म्हणून त्या तोरणला आम्ही दुसरीकडे लावायचा प्लॅन केला. तर घराच्या डेकोरेशनचं असं स्पेशल कोणतं थीम नव्हतं, पण सिंपल आणि साधं दिसलं पाहिजे. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. पर दीदी सच में डर गई थी. थोडं रिलॅक्स झाल्यानंतर मुंबईवरनं दीदीने जे 2 कलरच्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा आणल्या होत्या, ते आम्ही हॉलच्या 4ही भिंतीला सर्टन डिस्टन्सचा मोजमाप घेऊन चिपवायला सुरुवात केली. माप दीदीने एकदम ॲक्युरेट घेतला होता, कारण ती ऑलरेडी सिव्हिल इंजिनियर आहे आणि हिला मोजमापात त्यांच्या PhD असते. सेम. तर सगळ्यात मोठा प्रश्न उरला होता तो मेन भिंतीचा, जिथं आमची पूजा होणार होती. ज्या डायरेक्शनमध्ये आम्ही पूजा करणार होतो, टेबलवरती आम्ही गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ठेवणार. ही दिशा म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेच्या भिंतीवरती कशा प्रकारचं डेकोरेशन केलं पाहिजे होतं. तर दीदीच्या मनात एक विचार होता की साधं करायचं आहे, कारण की आमच्याकडे फुलं पण कमी, फुलाच्या माळा पण कमी उरलेल्या. तर मग तिच्याच मनात होतं की आपण एक काम करू, मंदिराच्या आकाराचा शेप देऊ फुलांच्या माळाने. तर मग आम्ही त्याच हिशोबाने मंदिराच्या आकाराचा शेप दिला. बघा कसा दिसून राहिलाय. आणि मग सेंटरला आम्ही गोल आकारामध्ये त्याच्यात ऑरेंज आणि येल्लोच्या फुलांच्या माळाने चिपकवला. थोडं सिंपल दिसत होतं, पण चांगलं दिसत होतं. तर मेन टेबलला आम्ही सुंदर असे व्हाईट कलरचे शेवंतीचे फुलं चिपकवली प्रत्येक पॉइंटला. आणि तिने मग मुंबईवरनं एक कॅन्डल ट्रे आणला होता, त्याच्यात पण उरलेली शेवंतीची फुलं आणि 2 कमळची फुलं त्याच्यात ठेवली. ते खूप चांगलं दिसत होतं. तर शेवटची स्टेप उरली होती ती लायटिंगची. लायटिंग जेव्हा आम्ही काढली तेव्हा ती एकमेकांना गुंडाळली होती. कशी बशी त्याला एक वेगवेगळं केलं आणि सुटसुटीत केलं. मग नंतर सुरू केलं आम्ही लायटिंग करायला. तर लायटिंग आम्ही जिथं भिंतीवरती जे फुलांच्या माळाने आम्ही सजवलेलं, त्या एरियाला आम्ही पूर्ण लायटिंगने सजवलं. आणि मग तुम्ही बघू शकता कशी लायटिंग दिसून राहिली आहे. सुंदर दिसत होती. पण लायटिंग वगैरे कंप्लीट झाल्यानंतर दीदी बोलली की फुगा आणले तर काय करूया. तर विचार तर नव्हता की फुगा लावावी, कारण की खूप जण बोलले की फुगा वगैरे नका लावत जाऊ. मीच बोललो की आणलेले आहेत फुगे तर फुगून लावूनच टाकू. मग आम्ही फुगवली आणि हॉलच्या भिंतीच्या 4ही साईडला लावली, बेडरूमच्या 4ही साईडला लावली, किचनला पण लावली आणि मेन डोअर एंट्रान्सच्या डोअर फुगांनी 4ही साईडने सजवलं. बरं सांगू ना, खूप चांगली दिसत होते तसे 4ही बाजूला मस्त दिसत होते. आणि फुगे फुगून आम्ही खूप थकलो होतो, कारण की फुगे फुगवता आमची हवा खूप टाईट झाली होती. तर अशा प्रकारे आमच्या घराचं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन कसं वाटतंय. आवडलंय तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की कळवा. तर बघू शकता, हिअर इट इज द फायनल लुक. भीतमाप ओलांडून घरामंदी आली, लंकेची पार्वती मखरात सजली. शालू तल